काय मग सगळे मजेत आहात? 1 महिन्याचा माझा प्रवास संपलेला आहे. मी 1 महिन्यानंतर घरी आलेले आहे आणि 1 महिन्यानंतर घरी आल्यानंतर खरंच म्हणजे असं खूप असा धिंगाणा पडलेला होता. साफसफाईमध्ये वेळ गेला आणि आता आज मला वेळ मिळाला. मी म्हटलं चला आज आज आपण व्हिडिओ करा आणि मी आज व्हिडिओ करायला घेतलेला आहे. मग आज मी व्हिडिओ करत आहे. तर खरंच आपण ज्यावेळेस बाहेरगावी जातो आणि बाहेरगावी गेल्यानंतर आपल्याला म्हणजे 1 महिना घरी नसल्यामुळं थोडंसं लागते, साफसफाई करावं लागते. साफसफाई केली. आता हॉटेल पण सुरू करायचं आहे. 1 महिना हॉटेल बंद होतं माझं आणि 1 महिना हॉटेल बंद असल्यामुळं आता हॉटेलची पण साफसफाई करावं लागणार आहे. कारण 4 दिवस जरी हॉटेल बंद असलं तरी हॉटेल असं म्हणजे धूळधाळ झालेली आहे आणि ते तर हॉटेल 1 महिना असं बंद होतं. 1 महिना बंद असल्यामुळं तर हॉटेल पण खूप खराब झालेलं आहे. त्यामुळं मला हॉटेलला पण साफसफाई करून चालू करायचं आहे. आता गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं सगळ्याच्या घरी गुढी उभारती. सगळ्याला म्हणजे गुढी ही आनंदाने सगळेजण उभारतात. गुढीपाडवा म्हणजे हिंदू हिंदू संस्कृती म्हणजे नवीन वर्ष, हिंदू संस्कृतीचं नवीन वर्ष आपलं म्हणजे मराठी वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते नवीन वर्ष. आणि आपण हे नवीन वर्षाच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि सगळ्यांनी गुढ्या उभारायच्या, आपल्या दारामध्ये सगळ्यांनी गुढी उभारायची. हिंदू संस्कृतीचे जे सण आहेत त्या सणामधलाच हा एक मोठा म्हणजे आनंदाने उत्सवाने आपण जे करतो तो म्हणजे गुढीपाडवा आहे. आणि त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण म्हणजे खूप असं म्हणजे व्यवस्थित सगळ्याच्या घरोघर गुढी उभारणे, त्या गुढीला म्हणजे एक वेळूची काठी घेणे, त्या काठीला साडी गुंडाळणे, साडी गुंडाळून त्याला म्हणजे लिंबाचा ते फुलोरा, हार, तांब्याचा तांब्या, ब्लाऊज, साडी, नवी शालू असा आणि मस्त एक आंब्याचा म्हणजे आंब्यासहित जर आपल्याला आंब्याचा ढाळा भेटला तर आंब्याचा ढाळा असं सगळं गुंडाळून मस्त एक बाईसारखी साडी घालून गुढीला अशी आपल्या दारासमोर आपल्याला ती गुढी उभं करायची असते. गुढीपाडव्याच्या दिवशी लवकरच उठून आपण गुढी उभा करत असतो आणि ती गुढी उभा करून असं म्हणजे मस्त लगे गुढी उभा करून छान असा आपल्याला ते गुढीचा कार्यक्रम करायचा आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी प्रत्येकाच्या दारामध्ये गुढी उभारलेली राहते. आनंदाचा उत्सव साजरा करत असतो आपण. आणि ती गुढी उभं करून ज्यावेळेस आपण कोणी पोळीचा निवेद करते, कोणी शेवाळ्याचा निवेद करते गुढीला. आणि ते निवेद करून रात्र झाली म्हणजे दिवस मावळायच्या आधी आपण ती गुढी उतरतो. त्याच्यासाठी आपल्याला सकाळी लवकर 7-8 वाजता गुढी उभं करायची असते आणि दिवस मावळायच्या आधी म्हणजे 6-7च्या आधी आपल्याला ती गुढी उतरायची पण असते. हे आपल्या हिंदू धर्माचा म्हणजे हिंदू संस्कृतीचा आहे. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना माझ्या चॅनलवर जेवढे आहेत सबस्क्रायबर आहेत, नवीन कोणी आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हे हिंदू नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष हे सगळ्यांना तुम्हाला आनंदाचं, सुख समृद्धीचं जावो. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, माझं चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करायला अजिबात विसरायचं नाही. सबस्क्रायबर व्हायचं आहे आणि असेच आपण नवीन व्हिडिओ आणखीन खूप सारे पाहायचे आहेत. आणि नवीन व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही सबस्क्रायबर व्हाल त्यावेळेस मी टाकल्या तुम्हाला बरं काय व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यामुळं तुम्ही या चॅनलला सबस्क्रायबर व्हायला विसरू नका. नमस्कार.